नमस्कार मुलांना, एक्सेल ट्युशन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओत आपण हा देश माझा या कवितेवर एक्सप्लेनेशन पाहणार आहोत। तर सुरू करूया। हा देश माझा याचे बाण जरासे राहू द्या रे, हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा। आता या ओळीचा अर्थ आहे की हा आपला देश आहे, ही जाणीव मनात नेहमी ठेवा। या देशातील उंच हिमालय आणि विशाल सागर हे माझे आहेत, या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा। गंगा यमुना नद्या आणि शेती ही धरती सगळं बाग बगीचा ही आपली आहे। अभिलाषा यांची धरिता कोणी नजर वाकडी करता, जर कोणी या देशावर वाईट नजर टाकली किंवा त्याला हानी पोचवण्याची इच्छा केली, या मरण द्यावया स्फुरण आपल्या बाहू पाहू द्या रे, तर त्यांना मृत्यू देण्यासाठी आपल्या बाहूंना स्फुरण येऊ द्या, म्हणजे लढण्याची ऊर्जा मिळू दे। जे हात उत्सुकलेले दगडांच्या वर्षावाला, जे हात दगडांचा वर्षाव करण्यासाठी म्हणजे हिंसा करण्यासाठी उत्सुक आहेत, रोखा ते लावा कार्याला या देशाच्या प्रगतीला। जे हात दगडांच्या वर्षावासाठी उपयोग केला जातो म्हणजे हिंसा करण्यासाठी उपयोग केला आहे, ते हात दुसऱ्या कामासाठी म्हणजे ते हात थांबवा, रोखा आणि देशाच्या प्रगतीसाठी उपयोग करा। हे बंद करा उत्पात, थांबवा आपुला घात, सामर्थ्य न जावो व्यर्थ, काहीसा अर्थही येऊ द्या रे। आता हे सर्व उत्पात म्हणजे गोंधळ, नाश थांबवा आणि आपलाच घात, स्वतःचे नुकसान करणे थांबवा। सामर्थ्य न जावो म्हणजे आपले सामर्थ्य व्यर्थ जाऊ नये, याचा काहीतरी चांगला उपयोग व्हावा। जरी अनेक आपुले धर्म, जरी अनेक आपुल्या जाती, आपले अनेक धर्म आणि अनेक जाती असल्या तरी परी अभंग असू द्या सदैव आपुली माणुसकीची नाती। वेगवेगळ्या जाती आणि धर्म असले तरी आपली माणुसकीची नाती आहे ती नेहमी अभंग किंवा अखंड राहू द्या। द्या सर्व दूर ललकारी, फुकारे तुतारी, संदेह रोष जे द्वेष मनातील वाहून जाऊ द्या रे। सर्वत्र एकतेची हाक द्या, तुतारी फुका म्हणजे लोकांना एकत्र येण्याचे आवाहन करा। मनातील सर्व शंका, मनातील सर्व संदेह किंवा जो द्वेष आहे तो दूर, राग आणि द्वेष वाहून जाऊ द्या। सेनापती बापट यांनी या कवितेत आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे की देशाभिमान, एकता व मानवता या मूल्यांची जोपासना करायला पाहिजे। धन्यवाद।